नमस्कार मंडळी. मंडळी, पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूप इंटरेस्टिंग असा दाखवला आहे. मालिका आता एका नवीन आणि रंजक वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्टसुद्धा आलेला आहे. आता प्राजक्ता इकडे त्याच्या भावाला म्हणजे कौस्तुभला सोडवायला गेलेली असते, पण गुंड्याने इकडे आता प्राजक्ताला आणि तृप्तीला दोघांना सुद्धा पकडलंय आणि मंडळी या सगळ्यामध्ये आता स्वतः आलोक प्राजक्ताचा जीव वाचवणार आहे आणि आलोकच्या मनात आता प्राजक्ताबद्दल कुठेतरी प्रेम आणि भावना निर्माण होणार आहेत. मंडळी, मालिका खूप सुंदर दाखवली आहे माहिती आहे का. म्हणजे मला तर ही मालिका खूप आवडते. तुम्हाला सुद्धा आवडते का? तर बरं, आता आलोकच्या मनात कुठेतरी प्राजक्ताबद्दल ह्या भावना निर्माण झाल्या आहेत आणि या गोष्टीची जाणीव आता स्वतः आरव त्याला करून देतो. तर मंडळी, मालिका खूपच सुंदर आहे. तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर पाहत असाल ना, तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच रोजचे येणारे नवीन अपडेट आहे ना, तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, इकडे आता असं दाखवलं की कौस्तुभला इकडे गुंडांनी पकडलंय, म्हणजे ज्या माणसाकडून त्यांनी पैसे घेतलेले असतात आणि आता कौस्तुभकडे द्यायला पैसेच नाही आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड त्याला मारहाण सुरू झालेली असते. आणि आता ही तृप्ती आणि प्राजक्ता दोघीसुद्धा त्याला शोधत शोधत इथपर्यंत आल्यात आणि आता त्यांनी आज जेव्हा पाहिले ना, कौस्तुभ प्रचंड मार खातोय आणि आता तृप्तीकडून प्राजक्तालाही कळतं की कौस्तुभनी या माणसाकडून पैसे घेतलेत. आता प्राजक्ता म्हणते की दादाने काय ह्या माणसाकडून एवढे पैसे घेतलेत, पण कारण काय होतं? आता तृप्ती म्हणते ते मला माहीत नाही, पण त्यांच्या बोलण्यावरून तरी असं वाटते की ह्यानी या माणसाकडून पैसे घेतलेत आणि म्हणूनच तो ह्या माणसाला हा माणूस त्यांना मारतोय. प्राजू, मला माहीत नाही आहे गं, पण खूप मार खातोय गं तो बिचारा. त्याला काहीतरी कर, पण ह्या सगळ्यातून सोडव. आता प्राजक्ताला काही कळत नाही काय करावं ते, कारण ती बरेच लोकं असतात. तेवढ्यात प्राजक्ताला ते एक आयडिया सुचते आणि प्राजक्ता म्हणते, वहिनी तुला मी एक सांगते, जसं मी सांगते ना तसंच कर. आणि आता प्राजक्ता तिला एक काहीतरी प्लॅन सांगते आणि म्हणते की मी जेव्हा आतमध्ये जाईन आणि खोकल्याचा आवाज जेव्हा करेन ना, तेव्हा तू मोबाईलमधला तुझा पोलिसांचा सायनर वाजवायचा. आता तृप्ती म्हणते की पण हे सगळं करून काय होणार आहे? आणि तू आतमध्ये चालली आहेस, आतमध्ये एवढे गुंड आहे. प्राजू, तू आतमध्ये जाऊन काय होणार आहे? प्राजक्ता म्हणते, तू आता सगळ्याचा आता विचार करू नकोस. खरं तर ही वेळ करण्याची वेळच नाही आहे. जसं मी सांगितले ना तसंच कर. आता तृप्तीसुद्धा कौस्तुभला वाचवायचं आहे म्हणून प्राजक्ताने जे सांगितले ना ते करायला तयार झाली आहे. तर मंडळी, इकडे असं झाले की सुलक्षणा रूममध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात आरव आतमध्ये येतो. सुलक्षणाच्या जवळ येतो आणि सुलक्षणाला आता तो इथे खुर्चीवर बसवतो आणि तिच्या मांडीवर डोकं टेकतो. आता सुलक्षणाला सुद्धा कळत नाही की म्हणजे चक्क आरवला आज काय झालं. पण आता सुलक्षणाने कालच्या भागात आपण पाहिलं की तिने तिच्या मनातल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्यांसमोर आरवसमोर व्यक्त केलेल्या असतात आणि त्यावेळेला आरवला कळतं की आपली आई जी वागते ते चुकीचं नाही आहे. म्हणजे ती जी काही वागते ते दादाच्या काळजीपोटीच वागते. आणि इतके दिवस आरवचा तो झालेला गैरसमज होता. त्याला असं वाटत होतं की आईला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही आहे किंवा आपल्या दादाबद्दल काहीच वाटत नाही आहे. तिला फक्त आणि फक्त बिझनेसच दिसतोय. आणि तो ह्याच भ्रमामध्ये इतके दिवस होता आणि म्हणून सुलक्षणाचा रागराग करायचा. पण काल त्याचे अक्षरशः डोळे उघडलेले असतात आणि खरी सुलक्षणाची काळजी काय आहे, ती हे सगळं का करते हे आता त्याला समजलंय. आणि त्यावर आता सुलक्षणा म्हणते, काय झालं बाळा? आरव म्हणतो, खरं तर आई, मी तुझ्याशी बिझनेसबद्दल नाही गं, तुझी माफी मागायला आलोय, तुला सॉरी म्हणायला आलोय. सुलक्षणा म्हणते, पण का? कशासाठी? त्यावर म्हणतो, आई, इतके दिवस मी तुझ्याबद्दल खूप वाईट विचार करत होतो, म्हणजे चुकीचा विचार करत होतो. इतके दिवस तुझे काही वागत होतीस ना, तेव्हा मला असं वाटायचं की तुला आमची काळजीच नाही आहे. तुला फक्त बिझनेस, बिझनेस आणि बिझनेस एवढंच कळतं. पण मी काल अक्षरशः माझे डोळे उघडले आणि काल जेव्हा तू म्हणालीस ना, तेव्हा कळलं की तू जे आत्तापर्यंत वागत होतीस, जे काही करत होतीस, ते सगळं आणि सगळं फक्त दादाच्या काळजीपोटी करत होतीस. आणि मी हे सगळं समजण्यासाठीच माझी चूक झाली. मला इतके दिवस कळलंच नाही गं हे. आरवला सगळ्या गोष्टी समजल्या. त्याने सुलक्षणाची माफी मागितली. ह्या गोष्टीमुळे आता सुलक्षणाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. ती स्वतःचे डोळे पुसते आणि म्हणते की आरव बाळा, तसं नाही आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दल राग कधीच नव्हता आणि मी पण आई येणार आहे. आपल्या मुलांबद्दल कोणी आपल्या मनात राग ठेवतं का? मी तुझ्यावर कधीच रागवले नव्हते किंवा रुसले नव्हते. माझं माझ्या दोन्ही मुलांवरती तितकंच प्रेम आहे. आणि आरव, आत्तापर्यंत मी ज्या सगळ्या काही गोष्टी केल्या, कदाचित त्या जगासाठी वाईट असतील, दिसताना वाईट दिसत असतील, पण मी हे सगळं केलं ते माझ्या आलोकचा विचार करून. मला माहिती आहे तुझंही आलोकवर खूप प्रेम आहे, त्याच्यावरती खूप जीव आहे आणि तूही आत्तापर्यंत माझ्याशी जे काही वागलास ना, ते आलोकसाठीच वागलास. ते मला माहिती आहे. तुला माहिती आहे का, आपल्या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे. तुलासुद्धा आलोकची काळजी आहे आणि मलासुद्धा. आणि आपण आत्तापर्यंत दोघांनी जे काही केलं आहे ना, ते आलोकसाठीच केलं आहे. त्याच्यामुळे तू ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस आणि आईची माफी मागायची पण काही गरज नाही आहे. मला माहिती आहे तुझं आलोकवर किती प्रेम आहे ते. तर मंडळी, आता इथे सुलक्षणा आरवची समजूत घालत असते आणि दोघांमधला जो काही गैरसमज होता ना, तो आता दूर झाला आहे. पण तेवढ्यातच आता ही अंबिका जी आहे आणि त्यांची जी कोणी PA असिस्टंट आहे ना, तीसुद्धा पण आतमध्ये येते आणि म्हणते की सुलक्षणा वहिनी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता सुलक्षणाला आधी असं वाटते की हो, मला माहिती आहे.
आलोकचा कालचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे ना, त्याची काळजी करू नकोस, मी बघते त्याचं काय करायचं ते. पण अंबिका म्हणते की नाही, ते नाही, त्याच्यापेक्षा वेगळा आणि मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता सुलक्षणा म्हणते आणखीन काय झालं? तेवढ्यात अंबिका म्हणते की पार्टी झाल्यानंतर आम्ही सगळीकडे पाहतोय, पण आलोक कुठेच नाही आहे. आम्ही त्याला पूर्ण घरामध्ये शोधलं, पण तो कुठे सापडतच नाही आहे. आता जेव्हा मात्र अंबिका असं म्हणते ना, तेव्हा मात्र सुलक्षणाला खूप मोठा झटका लागला आहे. सुलक्षणा म्हणते की काय बोलतीये? आलोक घरी नाही आहे म्हणजे आलोक आहे कुठे? अंबिका म्हणते तेच कळत नाही आहे. म्हणजे पार्टीमध्ये जे काही झालं त्यानंतर तो रागवला होता, पण आता अचानक कुठे गेला काही कळतच नाही आहे. सुलक्षणा म्हणते तुम्ही सगळं घर शोधलत का? तुम्ही बघा तो इथेच कुठेतरी असेल. पण आता इथे त्यांची जी पिया आहे ना ती म्हणते की मॅडम मी सगळीकडे शोधलं. आलोक सर कुठेच नाही आहेत. कुठेच सापडत नाही आहेत. आता मात्र इथे सुलक्षणा घाबरली आहे आणि ती म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळ्यांना फोन करा. आपल्या इथे पार्टीला जेवढे कोणी गेस्ट आले होते त्या सगळ्यांना फोन करा. सगळ्यांशी चौकशी करा. पण मला माझा आलोक आत्ताच्या आत्ता मला हवा आहे. आलोकला पहिलं शोधून काढा. तर मंडळी इकडे आता आलोक हा घरातून बाहेर पडलेला असतो आणि त्याच्या मागून एक खूप मोठा ट्रक येतोय आणि त्याचं लक्ष कुठेच नसतं आणि तो ट्रकवाला आता त्याच्यावरती चिडतो आणि त्यावेळेला आलोक थोडा साईडला जातो. पण आलोकला अजूनही त्या पार्टीचा इतका त्रास होत असतो, म्हणजे तो आवाजाचा इतका त्रास होतो की तो स्वतःलाच आणखीन त्रास करून घेतोय आणि तो कुठे चाललाय त्याचं त्यालासुद्धा कळत नसतं. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की तृप्तीचा आणि प्राजक्ताचा प्लॅन चालला आहे की कौस्तुभला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवायचं आहे आणि प्राजक्ताने ऑलरेडी आता इथे जी तृप्ती आहे तिला प्लॅन सांगितला आहे, मी आतमध्ये जाणार, मी खोकला करणार ना तेव्हाच तुला हा सायनर वाजवायचा आहे, तोपर्यंत तुला काहीही करायचं नाही आहे, फक्त तेवढंच काम कर. आता तृप्ती तयार झालेली असते आणि प्राजक्ता आतमध्ये गुंड ते कौस्तुभला जिथे मारत असतात तिथे ती जाते आतमध्ये. आता प्राजक्ताला आतमध्ये बघून सगळे गुंडांना आता मोठा शॉक बसतो आणि तेवढ्यात प्राजक्ता म्हणते दादा कसं आहेस? तर आता तो कौस्तुभसुद्धा म्हणतो प्राजू तू इथे? त्यावर हे गुंड म्हणतात की कोण आहे ही मुलगी आणि इथे आली कशी? तिला कसं माहीत तू इथे आहे ते? त्यावर आता प्राजक्ता म्हणते की मी प्राजक्ता याची बहीण. त्यावर आता तो म्हणतो की बरं झालं तू इथे आलीस ती. कधी देणार आहात तुम्ही आमचे पैसे? बोल लवकर. त्यावर प्राजक्ता म्हणते की हो हो मी त्यासाठीच इथे आलेली आहे. तुम्ही माझं एकदा ऐकून घेता का? तुम्ही माझ्या दादाला सोडा. मी तुम्हाला तुमचे सगळे पैसे देणार आहे. हो आणि लगेच देईन. काळजी करू नका. त्यावर तो माणूस म्हणतो की अरे तुझी बहीण तर तुझ्यापेक्षाही समजूतदार निघाली. म्हणजे तुला पैसे देता नाही आली, पण तुझी बहीण पैसे घेऊन आली आहे. आता इथे कौस्तुभला टेन्शन आलं की प्राजक्ताकडे एवढे पैसे कुठून असणार आलेले आहेत. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की आलोक सापडत नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनाच टेन्शन आलेलं आहे. आता सुलक्षणाने इकडे सगळ्यांना फोन करायला लावलेले असतात. म्हणजे जे लोक पार्टीला आले त्या सगळ्यांना फोन करा. सुलक्षणा म्हणते की सापडला का आलोक? कोणी फोन उचलला का? काही मिळाली का माहिती? पण आता अंबिका म्हणत असते की इथल्या बऱ्याच लोकांना आम्ही फोन करतोय, पण आता इतकी म्हणजे उशीर झाला, इतकी रात्र झाली आहे की काही लोक फोनच उचलत नाही आहेत. सुलक्षणा म्हणते ते मला माहीत नाही आहे. काहीही कर, पण मला आजच्या आज माझा आलोक हवा आहे. त्यावर अंबिका म्हणते मी एक काम करते, ज्यांचे फोन लागत नाही ना तिथे कोणीतरी माणूस पाठवते, त्यांच्या घरी गेलाय का पाहते. सुलक्षणा म्हणते काही कर, इकडचं तिकडे कर, जग इकडे तिकडे कर, पण मला माझा आलोक हवाय म्हणजे हवाय. तर इकडे हे दोन येडे आहेत त्यांना आता आलोक घरी नाही आहे म्हणून बरं वाटत असतं आणि आता हा म्हणत असतो की आलोक गेला आहे तो तिकडेच राहू दे, परत कायमचा कधीच येऊ दे नको, जिकडे गेलाय तिकडेच गायब होऊन जाऊ दे. आणि इकडे आता ते खोटं खोटं फोन करण्याचं नाटक करत असतात. म्हणजे सुलक्षणाला असं वाटलं पाहिजे की आपण पण आलोकला शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना मदत करतोय आणि म्हणून ह्या दोघांची खोटी खोटी नाटकं सुरू आहेत. ही मंडळी आता त्याच वेळेला पोलीससुद्धा आलेले असतात. सुलक्षणा आता पोलीस आल्याला म्हणते की काय झालं, माझ्या आलोकचा काही पत्ता लागला का, सापडला का तो? तर पोलीस म्हणतात की आम्ही आमचे प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न सुरूच आहेत. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की मला प्रयत्न नको आहेत, मला माझा मुलगा हवाय, आत्ताच्या आता हवाय. ही अशी फालतूची उत्तर आहेत ना तुम्ही त्या सर्वसामान्य लोकांना द्या, ह्या सुलक्षणाला नाही द्यायची. मला माझा मुलगा ॲट एनी कॉस्ट आत्ताच्या आत्ता हवाय. थांबा मी कमिशनर साहेबांनाच फोन करते. आणि सुलक्षणा आता इकडे जे कमिशनर असतात त्यांना फोन करते आणि सांगते की माझा मुलगा सापडत नाही आहे, तो मला आजच्या आज मला मिळायलाच हवा. आणि तेवढ्यात आता आरवसुद्धा म्हणतो की आई काळजी करू नकोस, मी दादाला शोधायला जातोय आणि जोपर्यंत दादा सापडत नाही आहे ना तोपर्यंत मी घरी येणार नाही आहे. घरी येईन तो दादाला घेऊनच येईन. असं म्हणून आता आरवसुद्धा घरातून बाहेर पडला. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं प्राजक्ता तर सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि प्राजक्ताने हेही सांगितलं की मी तुमच्या सगळ्यांचे पैसे देईन, पण तुम्ही दादाला सोडा. त्यावर तो माणूस म्हणतो की तुझ्या भावाला सोडायचं आहे ना, मग एका हातावर पैसे ठेव, दुसऱ्या हातावर तुला तुझा भाऊ मिळेल. त्या प्राजक्ता म्हणते की हो हो मी देणार आहे तुम्हाला पैसे, पण आधी तुम्ही दादाला सोडा ना. त्यावर तो माणूस म्हणतो की मी बोललो ना की एका हातावर पैसे आणि दुसऱ्या बाजूला तुझा भाऊ असेल.
तर प्राजक्ता म्हणते की मी देणार आहे तुमचे, पण माझे पैसे आहेत ना मी आत्ता इथे घेऊन आले नाही आहे. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं ना, तर मी उद्या सकाळी देते. माझे पैसे बँकेत आहेत. मी उद्या सकाळी तुम्हाला आणून देते. आता जेव्हा प्राजक्ता असं म्हणते तेव्हा तो माणूस म्हणतो, "तू आम्हाला काही येडी समजली आहे का? जेव्हा आम्हाला पैसे मिळतील ना तेव्हाच आम्ही ह्याला सोडू." आता प्राजक्ताला कळतं की हे लोकं काही पैसे दिल्याशिवाय कौस्तुभला सोडणार नाही आहेत आणि त्याच्यामुळे आता तिने जो काही प्लॅन बनवलेला असतो म्हणजे तिने सांगून ठेवलेलं असतं, जोपर्यंत मी खोकळा करत नाही आहे तोपर्यंत सायनर वाजवू नकोस. आणि प्राजक्ता आता इकडे जोरात ठसका आल्याचं नाटक करते आणि बाहेर आता जी तृप्ती आहे तिला कळतं की आपल्याला आता सायनर वाजवायचं आहे आणि ती लगेचच पोलिसांच्या गाडीचा सायनर वाजवते आणि तो आवाज आता आतमध्ये गेलाय. तेवढ्यात ते लोकं म्हणतात की ही मुलगी तर खूपच हुशार निघाली, हिने पोलिसांना बोलून घेतलंय. पोलीस आले वाटतं आणि सगळेजण आता तिथे घाबरतात आणि पोलीस आले म्हणून तिथून सगळेजण पळून चालत चाललेत. आणि तेवढ्यातच आता प्राजू सगळेजण पळून गेल्यावर कौस्तुभचे हात सोडत असते आणि ती कौस्तुभला सांगत असते की दादा, इथे आता मी तुझे हात सोडले की 1 सेकंद पण थांबायचं नाही, लगेच इथून पळ काढ. पण कौस्तुभ म्हणतो, प्राजक्ता तू इथे कशी आलीस आणि हे सगळं काय प्रकार आहे? प्राजक्ता म्हणते, तू ह्या सगळ्याचा विचार नको करूस, तू आत्ताच्या आता लगेच पळ इथून, बाकी सगळं आम्ही बघू. आणि मंडळीकडे आता ह्या तृप्तीने खूप मोठी गडबड केलेली असते. म्हणजे तिने तो सायनर वाजवलेला असतो आणि तो सायनर संपल्यानंतर तिच्या मोबाईलवर खूप मोठ्याने अशी गाणी लागतात आणि तिथला जो एक माणूस आहे ना त्याने हे ऐकलेलं असतं. आता ती गाणी बंद करायचा प्रयत्न करते आणि ती गाणी काही बंदच होत नाही आहेत आणि त्या माणसाला कळतं म्हणजे इथे काही पोलीस वगैरे आलेले नाही आहेत, ह्या दोघींनी मिळून आपल्याला फसवलं आहे. आणि ते आता इथे तिला पण ताब्यात घेतात आणि आतमध्ये घेऊन येतात. आणि तेवढ्यातच कौस्तुभ पळून जाणार असतो आणि तेवढ्यातच आता ते गुंड समोर येतात आणि तो दुसरा गुंड म्हणतो की अरे, ह्या दोघींनी मिळून आपल्याला फसवलंय, इथे काही पोलीस वगैरे आलेले नाही आहेत. आणि जेवढे आता जे गुंड लपून बसलेले असतात ना ते सगळेच्या सगळे आता रिटर्न आलेले आहेत. आणि तो माणूस म्हणतो की म्हणजे तू आम्हाला फसवलं का? आता तर मी तुला सोडणारच नाही आहे. आणि असं करून आता त्याने पुन्हा एकदा तिघांना सुद्धा पकडले, म्हणजे कौस्तुभ, तृप्ती आणि ही प्राजक्ता, तिघांना सुद्धा ह्या सगळ्यांनी ताब्यात घेतलंय. प्राजक्ता आणि आता सगळेजण आरडाओरडा करतात की सोडा सोडा, आम्ही तुमचे पैसे देणार आहोत. पण आता ते ऐकतच नाही आहेत. हां, आता तिघांच्या चेहऱ्यांना सुद्धा काळे रुमाल बांधून ठेवलेत आणि आता प्राजक्ताला म्हणतो की तुला तर मी सोडणारच नाही आहे. एक वेळ मी ह्याला सोडेन, पण तुला सोडणार नाही आहे. माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या तिघांना सुद्धा आता तिथून बांधून ठेवलं जातं आणि हे तिघंजण आता आरडाओरडा करत असतात की सोडा सोडा, वाचवा वाचवा म्हणून ओरडत असतात. आणि तो माणूस म्हणतो की आवाज बंद करा, आवाज बंद करा, नाही तर तुम्हा तिघांना सुद्धा ना कायमचं संपून टाकेन. तर मंडळी इकडे आता ह्या लोकांचा आरडाओरडा सुरूच असतो आणि तिथून आता चाललेला आलोक त्याने हे ऐकलेलं असतं. आतमध्ये आरडाओरडा करण्याचा आवाज येतोय. त्यावर आता आलोक थांबतो आणि तो विचार करतो की कोण आहे ते, कोणाचा आवाज आहे? आणि तेवढ्यात आता प्राजक्ता पुन्हा जोरजोरात आरडाओरडा करते आणि तिचा आवाज त्या आलोकने अव्यवस्थित ऐकलाय. आणि आलोक म्हणतो, ही तर ती घाबरट मुलगी आहे, तिचाच हा आवाज आहे. आणि मंडळी आता हा आलोक आहे ना त्यांना वाचवण्यासाठी आतमध्येच आलेला आहे. तर इकडे आरव जो आहे तो ह्याला शोधण्यासाठी म्हणजेच आलोकला शोधण्यासाठी तो बाहेर पडला आहे आणि तो सगळ्यांची चौकशी करत असतो की तुम्ही इथे कोणाला पाहिलं आहे का, पाहिलं आहे का? आणि मंडळी इकडे ह्या दोघींचा म्हणजे तिघांचा आतमध्ये आरडाओरडा सुरूच आहे. आणि आतमध्ये आता शेवटी आलोकने एंट्री घेतली, अगदी धमाकेदार एंट्री घेतली बरं का. तर मंडळी इकडे भाग्या मात्र आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते, कारण खूप उशीर झालेला आहे आणि प्राजक्ता अजूनही घरी चाललेली नाही आहे. आणि म्हणून ती देवाजवळ येते आणि प्रार्थना करते की माझं चुकलंच, मी प्राजक्ताला इतकं बोलायला नको होतं. माझी प्राजक्ता कुठे असेल, कधी येईल घरी? आणि ते देवाला म्हणत असते की देवा, एक दिवस जरी माझी बहीण घरी नाही आहे, प्राजू घरी नाही आहे, माझा जीव अगदी कासावीस झाला आहे. तिच्याशिवाय ह्या घराला घर पण येत नाही रे. ती घरात असली की घरामध्ये चैतन्य असतं आणि आज ती घरात नाही आहे तर घर अख्खं खायला उठलं आहे. खरं तर ना माझी चूक झाली, मी तिला असं बोलायलाच नको होतं. मीच तिला म्हणाले होते की घरातून निघून जा आणि माझीच एक चूक झाली आहे. मला असं वाटलंही नव्हतं की मी असं म्हणाल्यानंतर ती कायमची घर सोडून निघून जाईल. देवा, कुठे असेल माझी प्राजू, प्लीज तिला लवकर घेऊन ये. आणि भाग्य आता इथे देवाजवळ प्रार्थना करत रडत असते. देवा, मी प्राजूवर ओरडली आहे, तिच्यावर चिडली आहे, तरीसुद्धा माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमच आहे रे. प्राजू माझं सर्वस्व आहे, माझी बहीण आहे, माझी मैत्रीण आहे, माझी पाठराखीण आहे. मला ती हवी आहे माझ्या आयुष्यात. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. काहीही कर, पण माझ्या प्राजूला लवकर घरी घेऊन ये. तर मंडळी इकडे आता आलोकने त्या गुंडांसमोर छान अशी एंट्री घेतली आहे आणि ते लोक आता आलोकवर सगळेजण धावून जातात. पण आलोक मात्र म्हणतो की सोडा, ह्या तिघांना आत्ताच्या आता सोडा. पण ते गुंड म्हणतात, कोण आहे रे तू, कोण आहे, कोण लागतो तू यांचा आणि तू इथे आला कसा? आलोक म्हणतोय, मी काय म्हणतोय, आत्ताच्या आता त्यांना सोडा, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का मारायला नको. पण तेवढा तो माणूस आहे ना आलोकच्या अंगावर धावत धावत जातो आणि आलोकने एका फटक्यातच त्याला मागे ओढून टाकलेलं असतं. आणि आता सगळेच बाकीची जी गुंड आहेत ते आलोकच्या अंगावरती येतात आणि आता आलोकने जी काही धुलाई सुरू केली आहे ना, म्हणजे एक एक करत सगळ्यांना चांगलाच चोप दिलाय बरं का.
आणि हा सीन आता बराच वेळ झाला आहे दाखवला आहे, म्हणजे त्या सगळ्यांमध्ये फायटिंग सुरू असते, मारामारी सुरू असते आणि आलोकनी मात्र सगळ्यांना अक्षरशः चोपून काढलेलं आहे. तर मंडळी इकडे आता मारामारी सुरू आहे आणि आरो मात्र इकडे आलोकला सगळीकडे शोधत असतो, बिचारा सगळ्यांना विचारत असतो की तुम्ही या माणसाला पाहिले का. पण आता आलोकला म्हणजे आरवला आलोक हा कुठेच सापडत नाही आहे. बिचारा पावसामध्ये पूर्ण भिजलेला असतो, हतबल झालेला असतो. पण इकडे आलोकनी मात्र सगळ्यांची छान अशी धुलाई करताना दाखवली आहे आणि हा फायटिंगचा जो सीन आहे ना बराच वेळ सुरू आहे आणि फायनली आता ते गुंड सगळेजण घाबरलेत आणि तिथून पळून गेलेत. आता हा आलोक येतो प्राजक्ताजवळ आणि प्राजक्ताचे हात सोडतो. प्राजक्ताने हात सोडल्यानंतर ती तिच्या चेहऱ्यावर जो काळा रुमाल बांधलेला असतो ती काढणार, तेवढ्यातच मात्र हा आलोक मात्र तिथून पळून जातो. आता प्राजक्ता ती काढते आणि नक्की हा कोण माणूस आहे ती बघत असते, आपल्याला कोणी वाचवलं. तेवढ्यात तो तिथून गायब झालेला आहे आलोक. आता आलोकला माहिती आहे ही मुलगी कोण आहे ते, पण प्राजक्ताला नाही माहिती की आपला जीव आलोकनेच वाचवला आहे ते. तर मंडळी आता हे सगळेजण इकडे बाहेर गुंड जे आहेत ते पळून गेलेले असतात आणि आता ते बोलत असतात की कोण होता तो माणूस, कसला होता, बाप रे, पार धुलाई केली त्याने आपली. बरं झाले आपण सगळेजण कसे बसे वाचलो, नाहीतर आज आपलं काही खरं नव्हतं. आणि तेवढ्यातच आता आरव येतो तिथे आणि आरव म्हणतो की कोणाबद्दल बोलताय तुम्ही, कोण माणूस, कुठे आहे तो माणूस, कोणी मारलं तुम्हाला. आता ही गुंड काही बोलत नाही आहेत आणि म्हणतात तुला काय करायचं रे. पण आता आरव म्हणतो तुम्ही आता म्हणत होता ना तुम्हाला कोणीतरी मारलं, कुठल्या तरी मुलाने मारलं, कोण आहे तो मुलगा, कुठे आहे. आणि मंडळी आता ते गुंड तिथून सुद्धा पळून जातात आणि त्यातला एक माणूस सांगतो की त्या दिशेला त्या साईडला हा सगळा प्रकार झाला. आणि आता जो आरव आहे ना त्या साईडला जातो आणि तिथे त्याची आलोकची भेट होते. आता आलोकला पाहिल्यानंतर आरव खुश होतो आणि त्याला जाऊन घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो दादा हा काय प्रकार आहे, असं कोणी घर सोडून निघून येतं का. अरे तुला पार्टी नाही आवडली, मला माहिती आहे तुला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला, पण म्हणून घर सोडून जायचं का, प्लीज असं पुन्हा अजिबात करू नकोस. आणि तेवढ्यातच आता आरवचा हात आलोकच्या हाताला लागतो आणि आलोकच्या हाताला खूप जखम झालेली असते, म्हणजे फायटिंग करत असताना एक चाकू त्याच्या हाताला लागलेला आहे. आणि आता आलोक म्हणतो अरे दादा, अरे हे काय झाले, किती लागलं हे. आणि तो त्याच्या हाताचा त्याच्याकडे असलेला जो रुमाल आहे तो काढतो आणि आलोकच्या हाताला बांधतो आणि म्हणतो की चल लवकर घरी, आई वाट पाहतीये. आणि मंडळी आता हे दोघं सुद्धा तिथून घरी यायला निघालेले आहेत. तर आता प्राजक्ताचे हात सोडलेले आहेत. प्राजक्ता जाते आणि तृप्ती आणि कौस्तुभ दोघांची सुद्धा हात सोडते. आणि तेवढ्यात कौस्तुभ म्हणतो कोण होता तो मुलगा. प्राजक्ता म्हणते मलाही नाही माहीत. प्राजक्ता म्हणते दादा तू बरं आहेस ना. आणि आता कौस्तुभ प्राजक्ताला घट्ट मिठी मारतो आणि म्हणते की थँक्यू सो मच प्राजू, तू आलीस म्हणून हे सगळं झालं, पण तुला कसं माहीत मी त्या होतो ते. त्यावर तृप्ती लगेच म्हणते बरं झाला तो माणूस आला, ते कोण होता तो माणूस आणि कुठे गेला. आता खरं तर ही तृप्ती ना तिला फक्त आणि फक्त त्या माणसाचं कौतुक करायचं असतं आणि कौस्तुभ आता तिच्याकडे थोडं रागाने पाहतो. त्यावर तृप्ती लगेच म्हणते की हां म्हणजे प्राजूने एवढी डेअरिंग दाखवली ना म्हणून हे सगळं झालं, नाहीतर काहीच शक्य नव्हतं. हां खरंच प्राजू तुझ्यामुळे आज कौस्तुभचा जीव वाचला. आणि आता ती वरवर खोटं प्राजक्ताचं कौतुक करते. पण आता ह्या तिघांना एक प्रश्न पडला की तो माणूस कोण होता, तरी कोणाने गेला कुठे. पण प्राजक्ता तिथे कौस्तुभला म्हणते की दादा ही माणसं तरी कोण होती आणि ही माणसं तुला एवढी का मारत होती आणि तू या माणसांकडून का आणि कशासाठी पैसे घेतलेस. आता कौस्तुभला काय सांगावं काहीच कळत नाही आहे. प्राजक्ता म्हणते सांगणार आहे दादा, मी काय विचारते, तू या माणसांपासून किती पैसे घेतलेस आणि कशासाठी आणि का घेतलीस. तर मंडळी इकडे आता प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की कौस्तुभ आणि ही प्राजू घरी येतात. भाग्य वाट बघत असते आणि ह्या सगळ्यांना आलेलं बघून आता भाग्य म्हणते की प्राजू अगं कुठे होतीस, कुठे होतात तुम्ही सगळेजणं आणि तुमचे फोनसुद्धा लागत नव्हते, तुम्हाला सांगता येत नाही का, आणि एवढ्या उशिरापर्यंत कोण राहतं घराच्या बाहेर. आता हे तिघंजणं एकमेकांकडे पाहत बसतात आणि भाग्या प्रचंड चिडलेली असते आणि प्राजक्ताला म्हणते की प्राजक्ता तुला कळत नाही आहे का, अगं मी तुझ्यावरती चिडले म्हणून तू घर सोडून गेली होतीस का, तुला कळते का तू काय करतेस ते. आता भाग्याला असंच वाटत असतं की ती प्राजक्ताला ओरडली होती, तिला बोलली होती म्हणून प्राजक्ता घर सोडून गेली आहे. तर मंडळी इकडे आता आलोक आणि आरव दोघांचं सुद्धा बोलणं सुरू आहे आणि झालेला सगळा जो प्रकार असतो तो आलोक आरवला सांगत असतो की म्हणजे तीच ती मुलगी होती, घाबरट मुलगी, आणि तिला वाचवण्यासाठी तो तिथे गेला होता. आणि त्यावर आरव म्हणतो की दादा तुला माहिती आहे का, हा काही फक्त योगायोग नाही आहे, त्या मुलीचं आणि तुझं काहीतरी कनेक्शन आहे आणि म्हणूनच तुमची सारखी सारखी भेट होती आहे. आणि तुला माहीत होतं की तीच मुलगी आहे, तरीसुद्धा तू तिला वाचवायला गेलास ना तिथे, म्हणजे त्या मुलीच्याबद्दल तुझ्या मनात नक्कीच काहीतरी आहे. आलोक म्हणतो तसं काही नाही आहे, त्या ठिकाणी दुसरी कोणी मुलगी असती ना तरीसुद्धा मी मदतीला धावून गेलोच असतो. आरव म्हणतो पण त्या मुलीबद्दल तुला जास्तच काहीतरी वाटतंय असं वाटत नाही आहे का. आलोक म्हणतो आरव असं काहीही नाही आहे, तू उगाचच काही बोलू नकोस. पण आता आरव जेव्हा आलोकला चिडवत असतो ना तेव्हा आलोकच्याही मनात काहीतरी असं वेगळं आहे किंवा आलोकला सुद्धा आता प्राजक्ता कुठेतरी आवडायला लागली आहे असं वाटतंय.
तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे रोजचेच येणारे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे मालिकांचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती